बातमी धुळ्यातून तापमानासंदर्भात धुळ्याचं तापमान हे 40 पार गेलेलं आहे। त्यामुळे याचा परिणाम हा बाष्पीभवनावर झालेला आहे। बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे। 12 प्रकल्पातील जलसाठा 49% आलाय। नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते आहे। मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। धुळ्यासोबतच संपूर्ण राज्यभरात तापमानाचा पारा हा वाढलेला आहे, तर धुळ्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडलेले आहेत। तुषार, मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतंय, त्यामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत चाललेला आहे। काय नेमकी माहिती आहे? पाणी टंचाईची शक्यता होऊ शकते? नक्कीच जगदीश, या ठिकाणी पाहायला गेलं तर धुळे शहरासह जिल्ह्याभराचं तापमान हे 42-43 अंशापर्यंत गेलं आहे। त्यामुळे जनजीवनावरती देखील याचा परिणाम झाला आहे। आता जनजीवनासोबतच पाणी टंचाईच्या देखील भीषण टंचाई हा पुढे जाणवेल अशी खात्री आता प्रशासनाला वाटू लागली। कारण एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 4 दिवसामध्ये जे जलसाठा होता हा 4% कमी होऊन आता 49%वरती आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये 12 लघु प्रकल्प आणि 44 मध्यम प्रकल्प आहेत आणि त्यांचा आता जलसाठा आता हा बाष्पीभवनामुळे आता कमी व्हायला लागलाय। त्यामुळे प्रारूप यादी देखील आता प्रशासनाच्या वतीने खात्री करण्यात की अडीच कोटीचा प्रारूप म्हणजे जी पाणी टंचाई आहे त्याच्यावरती देखील आता प्रारूप टंचाई आराखडा तयार करण्यात आले। एका भविष्यामध्ये जर पाणी टंचाई भासू लागली तर विहीर अधिग्रहण असेल किंवा याच्यासह इतर काय टँकरद्वारे पाणी पुरवठा असेल अशा देखील योजना आता शासनाच्या वतीने आता प्रारूप यादी ही तयार करण्यात आली आहे। जे मात्र तुषार, धुळे जिल्ह्यातील कुठल्या भागामध्ये काही प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे? धुळे जिल्ह्यातला जर विचार केला तर धुळे शहरात अजून पाणी टंचाई संभाव्य नाही। मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि काही साक्री या भागामध्ये देखील आता पाणी टंचाईचे या ठिकाणी प्रारूपामध्ये आता जाहीर करण्यात आले। कारण शिंदखेडा हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई संभाव्य ही असू शकते। कारण या ठिकाणी गेल्या पालकमंत्र्याचा जिल्हा म्हणून हा तालुका शिंदखेडा तालुका आहे। त्यामुळे पालकमंत्र्याच्या याच्यामध्ये आता पाणी टंचाई आहे। आता पालकमंत्री आता उद्या येणार आहे, त्या ठिकाणी प्रारूप ते देखील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पाणी पुरवठ्याचा आराखडा या ठिकाणी नक्की ते बैठक घेणार आहे। ठीक आहे तुषार, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर धुळे जिल्ह्यामध्ये तापमान वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम बाष्पीभवनावर झालेला आहे। धुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणी हे झपाट्याने कमी होत आहे। बाष्पीभवनामुळे हे पाणी कमी होत आहे।